नमस्कार. डोक्यापासून पायापर्यंत शरीराला नैसर्गिक ताकद द्यायची आहे का? फक्त हे 12 पदार्थ भिजवून खा आणि शरीराला मिळवा पोषणाचा जबरदस्त आधार. आजकाल थकवा, थोडं चाललं तरी धाप लागणं, चक्कर येणं, शरीरात अशक्तपणा, वाढलेली साखर, बीपी आणि कोलेस्ट्रॉल अशा समस्या अनेकांना जाणवतात. हे 12 पदार्थ शरीरासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. टिप्स नंबर 1. ओट्स. पचन आणि वजन नियंत्रणासाठी फायदेशीर. ओट्समध्ये फायबर आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असते, जे पोट दीर्घकाळ भरलेलं ठेवतं आणि वारंवार भूक लागण्याचं प्रमाण कमी करतं. रात्री ओट्स भिजवून सकाळी खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. हे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. यामुळे डायबिटीज असलेल्या लोकांसाठी ओट्स फायदेशीर मानले जातात. ज्यांचे वजन वाढले आहे किंवा कोलेस्ट्रॉल जास्त आहे त्यांच्यासाठी ओट्स हा एक उत्तम नैसर्गिक पर्याय आहे. तसेच हे शरीराला दिवसभर ऊर्जा देऊन थकवा आणि अशक्तपणा दूर ठेवण्यास मदत करतात. टिप्स नंबर 2. खसखस. खसखसमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते, जे हाडांची घनता वाढवण्यासाठी खूप मदत करते. रात्री पाण्यामध्ये भिजलेले खसखस आणि सकाळी खाल्ल्याने मेंदूला शांती मिळते आणि मानसिक ताण कमी होतो. ज्यांना हाडांच्या कमजोरीमुळे रात्री झोपताना पाय दुखतात किंवा अस्वस्थपणा येते त्यांच्यासाठी खसखस हा एक जालिम उपाय आहे. यामुळे पचनशक्ती सुधारते आणि तोंड येण्यासारखे उष्णतेचे विकार देखील दूर होतात. टिप्स नंबर 3. हरभरा. जसजसं वय वाढत जातं तसतसं स्नायू ढिले पडू लागतात, ज्यामुळे पाय लटपटतात किंवा चक्कर येते. भिजलेला हरभरा हा लोह तसेच कॅल्शियमचा सर्वात मोठा स्रोत आहे. हे खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होऊन शरीरात एक नैसर्गिक ताकद निर्माण होते. हरभऱ्याच्या सालीमध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते, जे सकाळी तुमचे पोट साफ ठेवण्यासाठी मदत करते. याशिवाय हे खाल्ल्याने रक्तातील हिमोग्लोबिन वाढते आणि चेहऱ्यावर एक नैसर्गिक तेज यायला सुरुवात होते. टिप्स नंबर 4. मेथी दाणे. जर तुमची शुगर कॉरिडॉरवर असेल किंवा गुडघेदुखीमुळे चालायला त्रास होत असेल तर तुमच्याकडे मेथी दाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. रात्री भिजलेली मेथी सकाळी चावून खाल्ल्याने शरीरातील इन्सुलिनची निर्मिती नैसर्गिकरित्या सुधारते आणि सांध्यामधील सूज कमी होते. रक्तातील अतिरिक्त चरबी आणि बीपी कमी करण्यासाठी मेथीचे दाणे फारच गुणकारी आहेत. मेथी दाणे कडू असले तरी ते शरीरातील विषारी वायू बाहेर काढतात, ज्यामुळे गॅस आणि ॲसिडिटीचा त्रास कायमचा बंद होतो. जुन्यात जुनी सांधेदुखी असेल तर मेथीचे पाणी पिणे हा सर्वात चांगला इलाज आहे. टिप्स नंबर 5. शेंगदाणे. हार्टचा फ्रेंड. शेंगदाणे भिजवल्यामुळे त्यातील पित्तकारक घटक निघून जातात आणि ते पचायला हलके होतात. यात असलेले ओमेगा 6 आणि व्हिटॅमिन ई तुमच्या त्वचेवरच्या सुरकुत्या कमी करत म्हातारपण लांबवतं आणि हृदयाच्या नसा लवचिक ठेवतं. यामुळे वाढलेली रक्तदाब म्हणजेच बीपी नियंत्रणामध्ये राहण्यास मोठी मदत होते. भिजलेला शेंगदाणा नियमित खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते आणि एकाग्रता सुधारते. तसेच हे रक्तातील चांगले कोलेस्ट्रॉल HDL वाढवून हृदयाची कार्यक्षमता सकारात्मक परिणाम करतात. टिप्स नंबर 6. काळे तीळ. हाडे आणि रक्तासाठी शक्तिवर्धक. काळ्या तिळामध्ये कॅल्शियम, लोह आणि झिंक मोठ्या प्रमाणात असते, जे हाडे मजबूत करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. रात्री भिजलेले काळे तीळ सकाळी खाल्ल्याने सांध्यामधील वेदना आणि शरीरातील कमजोरी कमी होण्यास मदत होते. हे शरीरातील रक्तवाढीसाठी फायदेशीर असून हिमोग्लोबिन नैसर्गिकरित्या वाढवतात. ज्यांना केस गळणे, त्वचा कोरडी पडणे किंवा वारंवार थकवा जाणवतो त्यांच्यासाठी काळे तीळ खूप उपयुक्त ठरतात. तसेच हे शरीराला आतून उष्णता आणि ताकद देऊन वृद्धापकाळ काळातील अशक्तपणा दूर ठेवण्यास मदत करतात. टिप्स नंबर 7. ड्राय अंजीर. ऊर्जेचा खजिना. अंजीर हे
फायबरचा उत्तम स्रोत आहे, जे पोटाच्या सर्व तक्रारी आणि बद्धकोष्ठतेच्या मुळापासून नष्ट करण्याचे काम करते. रात्री 2 अंजीर भिजवून सकाळी खाल्ल्याने शरीरातील स्टॅमिना वाढतो आणि हाडांना लोखंडी ताकद मिळते. ज्यांना वारंवार कमजोरीमुळे चक्कर येते किंवा ज्यांना हाडे ठिसूळ झाल्यासारखी वाटतात, त्यांच्यासाठी अंजीर हे एक वरदान आहे. हे शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढून चेहऱ्यावरील नैसर्गिक ग्लो आणते. टिप्स नंबर 8. हुलगे म्हणजेच कुळीत. ज्यांच्या शरीरामध्ये युरिक ॲसिडिटी वाढली किंवा ज्यांना किडनी स्टोनचा त्रास वारंवार होतो, त्यांच्यासाठी हुलगे म्हणजे वरदान आहे. हे शरीरातील अनावश्यक चरबी जाळतात आणि नसांमधील अडथळे दूर करून रक्ताभिसरण सुरळीत करतात. ज्यांना कोलेस्ट्रॉलमुळे नसा ब्लॉक होण्याची भीती वाटते, त्यांच्यासाठी हा एक उत्तम उपाय आहे. विशेषतः ज्यांना वारंवार लघवीचा त्रास होतो किंवा शरीरावर सूज येते, त्यांच्यासाठी हुलग्याची पाणी रामबाण इलाज आहे. हे नैसर्गिकरित्या शरीर डिटॉक्सिफाय करून तुमची पचनसंस्था आतून स्वच्छ ठेवते. टिप्स नंबर 9. काळे मनुके. काळे मनुके रात्री पाण्यात भिजवून सकाळी खाल्ल्याने त्यातील लोह शरीरात सहज शोषले जाते, ज्यामुळे रक्ताची कमतरता किंवा ॲनिमियाचा त्रास दूर होतो. हे नैसर्गिकरित्या यकृत म्हणजेच लिव्हर स्वच्छ करतात आणि शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करतात. याशिवाय डोळ्यांच्या नसांना नैसर्गिक ताकद देतात आणि रक्तभिसरण सुधारतात. ज्यांना सतत थकवा जाणवतो किंवा डोळ्याखाली काळे वर्तुळे आहेत, त्यांच्यासाठी भिजलेले मनुके आणि त्याचे पाणी पिणे हा उत्तम उपाय आहे. टिप्स नंबर 10. सोयाबीन. हाडाची मजबूती. बऱ्याच व्यक्तींना 40 नंतर हाडाच्या ठिसूळतेचा त्रास होतो. हे रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉल LDL कमी करण्यासाठी मदत करतात, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते. हे शरीरातील ताठरता देते आणि म्हातारपणात येणारा अशक्तपणा शरीरापासून दूर ठेवते. टिप्स नंबर 11. जवस. जवसामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असते, जे आपल्या नसा आणि सांध्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. रात्री जवस भिजवून खाल्ल्याने नसामधील ब्लॉकेज कमी होतात आणि रक्तभिसरण सुधारते, ज्यामुळे BP आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नैसर्गिकरित्या संतुलित राहते. वाढत्या वयात होणारा विसरभोळेपणा रोखण्यासाठी आणि हृदयाच्या नसा लवचिक ठेवण्यासाठी जवस खाणे फायदेशीर ठरते. तसेच हे केसांचे गळणे थांबवून त्यांना नैसर्गिक चकाकी देते. टिप्स नंबर 12. बदाम. मेंदू आणि हृदयासाठी अमृत. बदामामध्ये व्हिटॅमिन E, हेल्दी फॅट्स आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. रात्री 4-5 बदाम भिजवून सकाळी साल काढून खाल्ल्याने स्मरणशक्ती सुधारते आणि सततचा मानसिक थकवा कमी होतो. ज्यांना वारंवार विसरभोळेपणा, चक्कर किंवा अशक्तपणा जाणवतो, त्यांच्यासाठी भिजलेले बदाम हा उत्तम नैसर्गिक पर्याय आहे. हे हृदयाच्या नसांना ताकद देतात आणि शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतात. तसेच त्वचेवरील नैसर्गिक चमक आणून वाढत्या वयाची लक्षणे कमी करण्यासही मदत करतात. तर मित्रांनो, काही महत्त्वाच्या टिप्स. टिप्स नंबर 1. हे नैसर्गिक पदार्थ आहेत. नियमित आणि संयमाने सेवन केल्यास त्याचा चांगला परिणाम जाणवू शकतो. टिप्स नंबर 2. कोणताही पदार्थ प्रमाणात आणि आपल्या प्रकृतीनुसार खाणे महत्त्वाचे आहे. टिप्स नंबर 3. हे पदार्थ रात्रभर भिजवून सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास अधिक फायदा मिळू शकतो. टिप्स नंबर 4. खाल्ल्यानंतर अर्धा तास चहा किंवा कॉफी टाळल्यास पोषक घटकांचे शोषण चांगले होण्यास मदत होते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.